पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री राष्ट्र संत कृपालु गुरुवर भक्त भव भयमोचनम उन्मुक्त सुविमल हास्य मुख छवि ऊर्ध्व मधुमय लोचनम सुविशाल भाल सतेज सुंदर पीत चंदन लेपितं शुभकं भूकंठ सुवक्ष उन्नत तुलसी मणिमालांकितं मृदुदर वर्तुल लोम विरहित विरल दुकुल भूषितं दृढ दीर्घ बाहु अमोघ मंगल आशिषामृत वर्षितं बहुपर्ण पुष्प सपर्ण परिमल पूर्णमाला शोभितं आजानुकटिपट धवल कोमल पद उपानः चुंबितं हे दिव्य मुनिगण सेव्य करुणा मूर्ति जगतमहारकं प्रणमामि दीनसुदामतारक प्रणत जन उद्धारकं श्री राष्ट्र संत कृपालु गुरुवर भक्त भव भयमोचनम उन्मुक्त सुविमल हास्य मुख छवि ऊर्ध्व मधुमय लोचनम ऊर्ध्व मधुमय लोचनम। ॐ ध्येयं सदा परिभवग्नम् अभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवमिरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं हत्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो राष्ट्रसंता महत्संत भूपा युगात्मा तुझी दिव्य विश्वानुकंपा सुखे चेतवो ग्राम गीता प्रदीपा प्रभू राष्ट्रसंता जीवी हाक घ्यावी हृदयी संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी समर्था स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी आम्हा बालका विश्वसेवा घडावी आम्हा बालका विश्वसेवा घडावी। सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। श्री संत मोझरकर महाराज की जय।
असार ते सर्व सांडावे, सुख दुःखासी ओलांडावे, सार तत्व ते चिंतावे, या नाव ज्ञान. परमपूजनीय श्री गुरुदेव विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोकभाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी ब्रह्ममूर्ती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, सोबतच ज्यांच्या 31व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आजची ही 4थ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे, असे विदर्भरत्न राष्ट्रसंतांचे निस्सीम भक्त श्रद्धेय नथुबा मोझरकर महाराज आणि तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्च्युतसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की, असे तुम्ही सर्व श्रोतृगण. कारण श्रुतियांत साधू नसे बैसला, म्हणता काळे लागेल तोंडाला, म्हणून प्रथमची नमस्कार केला ग्रामश्रोते जनावी. आपणा सर्वांच्या पायाशी नतमस्तक होतो. मंडळी, आपला जो विदर्भ आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा संतांच्या दृष्टीनं नव्हे तर सर्वांगीण दृष्टीनं हा विदर्भ नावलौकिकास प्राप्त झालेला आहे. त्याचं कारणही तसं आहे. जैन धर्माचे जे तीर्थकार होऊन गेले आहेत, भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकर आहेत, परंतु त्यांचे पहिले जे तीर्थकर होऊन गेले त्यांचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये आढळतो. ते ऋषभदेव या विदर्भामधलेच आहेत. मुक्तागिरी दत्तात्रय प्रभूंचं माहूर आहे. फार मोठे साधू संत महापुरुष या देशात होऊन गेलेले आहेत. आपल्या देशामध्ये उपनिषदांना फार मोठं महत्व आहे मंडळी. त्याच्यामध्ये बृहदारण्यक उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे आणि त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये मधुविद्येचं म्हणजे सोमपानाचं वर्णन केलं. सोम म्हणजे दारू नाही बरं. तर ते ज्यांनी वर्णन केलं ते शांडिल्य ऋषी, ते सुद्धा विदर्भातले आहेत. मंडळी, एवढंच नाही, 4 वेदामध्ये जो अथर्ववेद म्हणून एक वेद आहे, 4था वेद, त्या वेदाचं 4थ मंडल ऋग्वेदाचं द्वितीय मंडल हे सुद्धा लोपामुद्रा जी होती अगस्ती ऋषीची पत्नी, तिनं आपल्या विदर्भामध्ये लिहिलं आहे. एवढंच नाही मंडळी, आपण जे कपडे घालतो ना, ह्या कपड्याचा कापसापासून कपडे आपण घालतो तयार होणारे, तो कापूस पेरणारा सर्वात पहिला जो महर्षी होऊन गेला गृत्समद ऋषी, हा गृत्समद ऋषी सुद्धा आपल्या विदर्भामध्ये जन्माला आलेला आहे. या विदर्भाचं महाभारतानं फार सुंदर वर्णन केलं आहे मंडळी. आश्रमाश्च महर्षीणाम बहुमूल फलन्वितः एषम पथा विदर्भाणाम, असं या विदर्भाचं महाभारतानं वर्णन केलेलं आहे. आणि अशा या वैदर्भ नगरीमध्ये फार या विदर्भाचं वर्णन काय करावं महाराज, फार मोठं या विदर्भाचं महात्म्य आहे. वैनगंगा पूर्णा वरदा आल्या तृप्त करीत वसुधा,
पवित्र संस्कृतीची सुधा वाहिली अखंड जानमधुनी, तो हा विदर्भ दिव्य गुणी. महाराष्ट्राचा मुकुटमणी, रुचा गायल्या ज्याची अंगणी, महर्षींच्या वेदांनी, असं वर्णन ज्या विदर्भाचं स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरुपूज्य सुदामदादा सावरकरांनी करावं, असं हे विदर्भ प्रांत. आणि या विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मोझर इजारा नामक ग्रामामध्ये स्वानंद सुख निवासी सद्गुरू नथुबुवा मोझरकर महाराज नामक एक फार मोठे संत होऊन गेलेले आहेत. ज्यांची 31वी पुण्यतिथी ही ऑनलाईन पद्धतीनं साजरी होते आहे. मंडळी, नथुबुवा मोझरकर हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम भक्त होते. आणि असं म्हणतात की भक्त तो श्रेष्ठ असतो की ज्या भक्ताचं वर्णन, ज्या भक्ताची स्तुती, ज्या भक्ताचा अभिमान देव धारण करत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आम्हाला परिचित आहे, तुम्ही ऐकला असेल. देव भक्तांचा अभिमानी. आणि ज्या भक्तांचा देव अभिमानी असतो तोच भक्त श्रेष्ठ असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही सुद्धा संत मोझरकर महाराजांच्या बाबतीत फार अभिमानी होते. त्यांना स्वाभिमान होता, अभिमान होता नथुबुवा मोझरकरांचा. म्हणून शिर्डीमध्ये द्वारकामाई समोर नथुबुवा मोझरकरांचं प्रवचन चालू होतं. मला वाटते 1967 सालचा हा प्रसंग असावा. नथुबुवा मोझरकरांचं प्रवचन द्वारकामाईमध्ये शिर्डीला चालू होतं. आणि ते चालू असताना त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज योगायोगानं आले. त्या ठिकाणी प्रवचनामध्येच नथुबुवांनी जाहीर केलं होतं, मोझरकर महाराजांनी, की आता थोड्या वेळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे राष्ट्रसंत त्या ठिकाणी आले आणि महाराजांचं त्या ठिकाणी भाषण झालं. मंडळी, त्या भाषणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे बोलले त्याच्यामध्ये महाराजांनी संत मोझरकर महाराजांचा परिचय दिला. आणि हा परिचय यथार्थ परिचय आहे. माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या मुखातून नथुबुवांचं, मोझरकर महाराजांचं वर्णन केल्यापेक्षा ब्रह्ममूर्ती संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुखातून आपण ऐकणं योग्य आहे असं मला वाटते. कारण संतांचा महिमा संतची जाणती, संतांचा महिमा आपण जाणू शकत नाही. म्हणून संत मोझरकर महाराज कोण होते हे संत तुकडोजी महाराजांच्या मुखारविंदातून निघालेला शब्द मी तुम्हाला सांगतो. महाराज त्या ठिकाणी बोलले होते की मनुष्य अधिक लिखापडा न हो तो भी अच्छा प्रचार कर सकता है. प्रचारकांना महाराजांनी मार्गदर्शन केलं. शिर्डीमधला प्रसंग आहे, महाराजांचं भाषण आहे. नथुबुवा मोझरकर अकेला अनपढ़ आदमी, परंतु शिरडी के नजदीक उसने अपने प्रवचन द्वारा हजारों लोगों को अच्छी जागृति पैदा की. खूनी और चोर भी उनके प्रवचन से प्रभावित हुए और अपनी खून करने की प्रवृत्ति भूल गए और सद्गुणी बन गए, सदाचारी बन गए. ऐसे 10-5 नथुबुवा मोझरकर यदि हर प्रांत में घूमने लगे तो कितना प्रचार हो सकता है. इस प्रचार के पीछे त्याग और तपस्या हो तो क्या नहीं हो सकता. और ऐसे त्याग और तपस्या का मूर्तिमंत पुतला है हमारे नथुबुवा मोझरकर. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या नथुबुवा मोझरकरांचं वर्णन केलं होतं. आणि असे हे वैराग्याचे, तपाचे, ज्ञानाचे, किती ज्ञान या जगामध्ये श्रेष्ठ ज्ञान जे म्हणून ओळखल्या जातं, त्या ज्ञानाची प्रस्थानत्रयी या भारतीय संस्कृतीच्या वेदांत्यांनी निर्माण केलेली आचार्यांच्या मतानुसार प्रस्थानत्रयी आहे. आणि 3 ग्रंथ म्हणजे प्रस्थानत्रयी. त्याच्यामध्ये 10 उपनिषद आहेत, एक ब्रह्मसूत्र
555 सूत्र त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि श्रीमद भगवद्गीता हे 3 ग्रंथ त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि वारकरी संतांची अशी मान्यता आहे, वारकरी महात्म्यांची अशी मान्यता आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची अशी मान्यता आहे की हे 3ही प्रस्थानत्रयीचे ग्रंथ महाराष्ट्रीय संतांपैकी 3 संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये आणून ओतलेले आहेत. त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता नामक जो काही एक ग्रंथ आहे ती प्रस्थानत्रयी, त्या भगवद्गीतेचं भाष्य म्हणजे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. त्या गाथ्यात आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे ब्रह्मसूत्राचं भाष्य आहे. आणि नाथ महाराजांचं एकनाथी भागवत हे उपनिषदांचं भाष्य आहे अशी मान्यता आहे. आणि असं उपनिषदांचं भाष्य असलेलं एकनाथी भागवत, त्या एकनाथी भागवतावर संत नथुबुवा मोझरकर हे उत्कृष्ट असं प्रवचन करत होते. आणि त्यांचं प्रवचन संत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमामध्ये स्वतः आयोजित केलं होतं आणि ते प्रवचन स्वतः महाराजांनी ऐकलं होतं. ही विशेष गोष्ट आहे. मंडळी, नथुबुवांचं प्रवचन ऐकल्यानंतर महाराजांनी नथू महाराजांना म्हणजे मोझरकर महाराजांना एक सूचना केली होती. नथुबुवा, तुम्ही इतकं हे वेदांताचं सूक्ष्म ज्ञान तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेमध्ये समाजाच्या गडी उतरवता. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही वेदांताचं हे तत्वज्ञान एकनाथी भागवताच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगता आहात. तेव्हा आपण यातल्या काही महत्त्वाच्या विषयांची संक्षिप्त नोंदवही जर केली आणि एक डायरी जर त्याची तयार केली तर ती आपण आपल्या गुरुकुंज आश्रमातून छापून घेऊ. महाराजांनी त्यांना विनंती केली. तेव्हा मोझरकर महाराजांनी महाराजांची आज्ञा शिरसाबंद म्हणून तशी एक डायरी तयार केली. परंतु काही कारणास्तव राष्ट्रसंत निघून गेले आणि राष्ट्रसंत निघून गेल्यामुळे काय झालं की ते प्रकाशन काही होऊ शकलं नाही. परंतु स्वानंद सुखनिवासी गीताचार्य पूज्य तुकाराम दादा यांना प्रेरणा झाली की नथू महाराज मोझरकर यांचं एकनाथी भागवत प्रवचनाचं जे काही टिपण आहे ते आपण प्रकाशित केलं पाहिजे. आणि म्हणून गीताचार्य तुकाराम दादांनी अड्याळ टेकडीवरून त्या टिपणाचं एक पुस्तक छापलं आणि ते पुस्तक सध्या एक नथुबुवा मोझरकरांचे एकनाथी भागवत प्रवचने नावानं प्रसिद्ध आहे. माझ्याकडे ते आहे पुस्तक. हे नथुबुवा मोझरकर महाराजांचं एकनाथी भागवत नामक एक ग्रंथ आहे. सुंदर प्रवचन संक्षिप्त रूपात एकनाथी भागवतावरचे याच्यामध्ये आलेले आहे. आपण सर्व मंडळींनी शक्यतो ते पुस्तक अभ्यासावं, म्हणजे निदान एकनाथी भागवताचा सार हा संतांच्या मुखातून श्रवणाचं लाभ आम्हाला मिळू शकतो. मंडळी, असो आज माझ्या वाट्याला जो विषय आलेला आहे तो म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय हा विषय आहे. आणि तत्संबंधी ब्रह्ममूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या बाल अवस्थेमध्येच वयाच्या 17-18 वर्षी लिहिलेला जो एक साध्यरूप ग्रंथ आहे आत्मप्रभाव, त्या ग्रंथामधली एक 5व्या अध्यायामधली 13व्या क्रमांकाची ही ओवी आहे. आणि माझ्या अल्पमतीप्रमाणे संकल्पित वेळेमध्ये मी त्या ओवीचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे ग्रंथ आहेत वेदापासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेपर्यंत, नव्हे राष्ट्रसंतांच्या प्रार्थना अष्टकापर्यंत म्हणेल मी,
त्याही पुढे जे काही संत झाले असतील त्या संतांपर्यंतचे जे जे ग्रंथ असतील त्या ग्रंथामध्ये 3 तत्वांचा उल्लेख प्रामुख्याने आलेला आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान. हे 3 गोष्टींचं समुच्चय असणं आवश्यक आहे. नुसतं एक असून चालत नाही. कर्मही आवश्यक आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की परिसगा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. जे मनुष्याच्या जन्मात येतात आणि कर्मयोगाचा तिरस्कार करतात, योग करत नाही, कर्म करत नाही, ते गावंढे ना मूर्ख आहेत. म्हणून कर्मयोगाचंही तितकंच महत्त्व आहे. तितकंच महत्त्व हे उपासनेचंही सुद्धा आहे. म्हणून नाथ महाराज असं म्हणतात एकनाथी भागवतामध्ये की मुख्य उपासना सगुण भक्ती. ईश्वराची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याकरिता उपासनेची आवश्यकता आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, असं नाथ आहे ना समर्थांचं. तसंच ज्ञानाचं सुद्धा अधिक महत्व आहे मंडळी. कारण आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक आहे, असं एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात. आणि सुभाषितकारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे. सुभाषितकारांचं एक फार सुंदर सुभाषित आहे. येषां न विद्या न तपो न दानम न चापि शीलं गुणो न धर्मः ते मर्तलोके भुवि भारभूता मनुष्य लोके मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति. सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ज्ञान अर्थात सुभाषितकारांना असं म्हणायचं आहे की ज्ञान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे विद्या नाही, ज्याच्या जीवनामध्ये तप नाही, ज्याच्या जीवनामध्ये दान नाही, ज्याचं जीवन हे शीलवान नाही, ज्याचं जीवन हे गुणवान नाही, ज्याचं जीवन हे धर्मवान नाही, असे जे लोक असतील ते लोक या पृथ्वीवर ते मर्त्यलोके भुवि भारभूता, ते या मृत्यूलोकामध्ये, ते या पृथ्वी तलावर या भूमीला भार आहेत. नवे नवे ते माणसाच्या रूपानं पशुच चरत आहेत, असं सुभाषितकारांचं मत आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञानाचं अत्यंतिक महत्त्व आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आमच्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून मंडळी, ज्ञान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं म्हणतात. आणि म्हणून या ज्ञानाच्या माध्यमातून जर विचार केला तर 3 गोष्टी आहेत. एक ज्ञान आहे, एक विज्ञान आहे आणि एक अज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली निघे तर्कू आयणी नेघे जय अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेनं सुद्धा सांगितलं आहे की अध्यात्म ज्ञानम नित्यम तत्वज्ञानार्थ दर्शनम. हा श्लोक वाचा तुम्ही भगवद्गीतेचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्ञान म्हणजे काय. आणि ज्ञान म्हणजे काय तर ज्या ज्ञानामुळे परमात्म्याची प्राप्ती होत असते त्याला खरं ज्ञान म्हणत असतात. आणि आत्मज्ञान जर झालं तरच त्याला परमात्म ज्ञान होत असते. आणि ज्याला परमात्म्याचं ज्ञान झालं त्याला आपण महात्मा म्हणत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे ज्ञान असेल, परमात्म ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान असेल त्या ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात, जे भौतिक ज्ञान आहे. येथ विज्ञाने काय करावे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ऐशी घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे. आधी ज्ञान असलं पाहिजे. विज्ञान हे जीवाच्या
आणि म्हणून आपलं हे शरीर जे आहे हे पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू घेऊन या पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर आहे. मग काय खावं, कुठं जावं, काय ऐकावं, काय करू नये हे ज्ञान जे हे आवश्यकच आहे. आपल्या शरीराचं आरोग्य राखण्याचंही ज्ञान आवश्यकच आहे. परंतु हे ज्ञान जे आहे हे भौतिकतेचं जे काही ज्ञान आहे याला विज्ञान असं म्हणतात. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे त्याला ज्ञान म्हणतात. परमात्म ज्ञान, अध्यात्म ज्ञान त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्याला परमात्म ज्ञान नाही, ज्याला ब्रह्मज्ञान नाही, ज्याला आत्मज्ञान नाही, त्याच्या व्यतिरिक्त त्याला जे विज्ञान आहे तो विज्ञानी पुरुष म्हणजे भौतिक ज्ञान ज्याला आहे परंतु आत्मज्ञान ज्याला नाही, असा जो पुरुष आहे त्याचं ज्ञान कसं आहे. तर तुमच्यासमोर मी उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सर्वांनी मोर हा प्रत्यक्षात पाहिला नसेल तरी चित्रामध्ये, फोटोमध्ये तुम्ही मोर पाहिला असेल. त्या मोराच्या अंगावर असं म्हणतात की 1000 छिद्र आहेत आणि तेच त्याचे डोळे आहेत त्या मोराच्या पिसाऱ्यावर. परंतु त्याला डोळा मात्र 1000 जरी असले तरी त्याला दिसतं मात्र एकाच डोळ्यात. इथं जे डोळे असतात त्याचे तोंडावर, त्याच डोळ्यानं तो पाहू शकतो. 1000 डोळे असून सुद्धा तो पाहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या उदाहरणाची ओवी दिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मोरा अंगी विशेषे पिसे असती डोळसे, परी एक दृष्टी नसे ते तैसे ते गा. त्याचं दृष्टी नाही आहे. 1000 डोळे आहेत पण दृष्टी नाही आहे. तसं विज्ञानवाल्याचं ज्ञान असते. आणि ज्याला ज्ञान आणि विज्ञान या दोनही गोष्टीचं ज्ञान नाही त्याला म्हणतात अज्ञान. असा हा ज्ञानाचा थोडक्यात विचार आहे. म्हणून मंडळी, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जात आहे. तेव्हा या ज्ञानाच्या संबंधानं मला एक माझ्या स्वतःच्या बुद्धीतले विचार सांगितल्यापेक्षा ब्रह्ममूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्ञानाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या तुमच्या समोर मांडणं मला अधिक योग्य वाटते आहे. जवळजवळ 1937 सालची ती गोष्ट असावी. 1937 साली काशीचे एक विद्वान पंडित, त्यांचा एक मुलगा, त्याचं नाव मदन मोहन असं त्या मुलाचं नाव होतं, मदन मोहनलाल. आणि 13 वर्षाचा तो एक तरुण होता. राष्ट्रसंतांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो की राष्ट्रसंतांनी ज्ञानाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तो मदन मोहन नावाचा जो मुलगा होता, त्याचे वडील त्या मुलाला, त्यांना कुणीतरी एका महात्म्यानं सांगितलं की तुम्ही विदर्भामध्ये जावं आणि विदर्भामध्ये जाऊन सत्य, अहिंसा अशा काही मूल्यांचं अवलोकन करून आणि ते मूल्य आपल्या ठिकाणी अंगीकृत करून ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी, ईश्वर दर्शन करून घ्यावं. आणि त्यानुसार ते मदन मोहनलाल आणि त्यांचे वडील ते काशीवरून विदर्भामध्ये आपल्या आले आणि वर्धा नदीच्या तीरावर ते थांबले. तो जो मदन मोहनलाल होता ब्रह्मचारी होता आणि गीता प्रेस गोरखपूरमधून श्रीमद भगवद्गीतेवर काही परीक्षा घेतल्या जात असतात. त्या आता घेतल्या जातात की नाही मला कल्पना नाही. तर त्यापैकी 2 परीक्षा तो मदन मोहनलाल पास झालेला होता. आणि गोस्वामी तुलसीदासांचं जे रामचरित मानस आहे त्या रामचरित मानसावर तो अस्खलित आणि प्रवचन करत होता. गोड त्याचं प्रवचन होतं. खूप त्याच्या प्रवचनावर लोक प्रभावित होत होते. तर तो आला आणि या ज्ञानाच्या सोबतच परमात्म दर्शनासोबतच देशसेवेचा सुद्धा मंत्र त्याला घ्यायचा होता. आणि त्याला असं समजलं की वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम आहे आणि त्या सेवाग्राममध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी राहतात आणि महात्मा गांधी हे रामाचे भक्त आहेत.
तेव्हा महात्मा गांधींच्या माध्यमातून आपण ईश्वर दर्शन करून घ्यावं म्हणून त्यांनी महात्मा गांधींना एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, तर त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की भगवान, मनुष्य मात्र ईश्वर का अवतार है, परंतु संत महात्मा ईश्वर के विशेष अवतार है. मैं भी इतना नीच और पापी हूं कि मुझे न तो मनुष्य में और न तो संतों में भी ईश्वर का दर्शन होता है. मैं बहुत ही अनधिकारी हूं. तो क्या आप मुझे इस मार्ग की चलने की सीधी बताएंगे और ईश्वर के दर्शन कराएंगे. असं एक पत्र लिहिलं होतं. आणि मदन मोहनलाल बाल ब्रह्मचारी, सेगाव, काशी, मै 38 असं त्यानं पत्र लिहून गांधीजींकडे पाठवलं. गांधीजींनी त्याच्यावर उत्तर दिलं होतं, कारण गांधीजींनी स्पष्ट ओळखून घेतलं होतं की गांधीजींची मानसिकता त्यावेळेस ती नव्हती की त्यांनी त्याचं समाधान करावं. आणि म्हणून गांधीजींनी स्पष्ट त्याला पत्र लिहून उत्तर देऊन टाकलं होतं त्यांच्या वडिलांना की लड़के से कहो जिसने ईश्वर साक्षात्कार किया है उनके पास जाए, मैं तो बहुत दूर हूं, मोहनदास करमचंद गांधी. असं गांधीजींनी उत्तर देऊन टाकलं. गांधीजींनी उत्तर दिल्याच्या नंतर झालं असं की ते एकदम खिन्न होऊन पडले दोघही जण, तो वडील आणि तो मुलगा, की आपण किती मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी आलो होतो की या ठिकाणी महात्मा गांधींकडून आपल्या अपेक्षेची पूर्तता होईल, आपल्याला ईश्वर दर्शनाचा मार्ग मिळेल. परंतु त्या ठिकाणी त्यांची निराशा झाली. आणि पुन्हा आपण प्रयत्न करून पाहू, गांधीजींना विनंती करून पाहू म्हणून ते थांबले. वर्धेच्या एका धर्मशाळेमध्ये जवळजवळ 1 महिनापर्यंत ते दोघही जण थांबले. आणि 1 महिना वर्धेच्या त्या धर्मशाळेमध्ये थांबले. आणि त्या ठिकाणी आचार्य काका कालेलकरांची भेट त्यांची झाली. आणि आचार्य काका कालेलकरांची भेट झाल्यानंतर त्यांचा महात्मा गांधींशी असलेला संबंध, त्याचा फायदा करून घ्यावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त करून काका कालेलकरांजवळ थोडीशी एक विनंती केली की महात्मा गांधींना तुम्ही तरी विनंती करा की आमची ही अपेक्षा गांधीजींनी पूर्ण करावी. तेव्हा काका कालेलकरांनी सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, पुन्हा एकदा आपण पत्र लिहावं आणि पत्र गांधीजींपर्यंत आपण पोचवून देऊ. त्यावेळेस 26 जून 1968 रोजी महात्मा गांधींना त्यांनी पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिलं की गांधीजी, कृपया आमच्यावर दया करा. आम्ही एवढ्या दूरवरून आलेलो आहोत, निदान आम्ही 1 महिन्यापासून इथं थांबलेलो आहोत आणि आमचं इथं थांबण्याचा, जेवणाचा, राहण्याचा जो काही खर्च झाला आणि येण्या जाण्याचं जे आमचं तिकीटचा खर्च झाला, हा सर्व खर्च आमचा वाया जाईल. आम्ही गरीब लोक आहोत, आमच्यावर तुम्ही कुठंतरी दया करा आणि आमच्या शंकेचं समाधान करा. आम्ही खूप मोठ्या आशेनं आपल्याकडे आलेलो आहोत. अशी विनंती या हिंदी भाषिक पत्रामधून त्यांनी गांधीजींपर्यंत पोहोचवली. त्यावेळेस महात्मा गांधींनी कृतज्ञता व्यक्त केली की माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला आहे, फार काही तुमचा खर्च जो आहे तोही आलेला आहे आणि फार मोठ्या अडचणीत तुम्ही या ठिकाणी 1 महिना घालवला माझ्याकरिता. परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जी अपेक्षा करतात मला माफ करा भाई, मैं तो आपका समाधान नहीं कर सकता हूं, किसी ईश्वर दर्शन पाए हुए महात्मा के पास आप जाओ. त्यावेळेस त्या मदन मोहनलालचे जे वडील होते त्यांनी, त्या मदन मोहनलालच्या वडिलांनी गांधीजींना विनंती केली, आप ही बता दीजिए बापूजी कि ऐसा कौन महात्मा है जिनके पास हम जाए और यह ज्ञान प्राप्त करें. त्यावेळेस महात्मा गांधींनी सांगितलं की भाई, मोजरी के आश्रम में जाकर तुकड़ादास जी महाराज जी से मिलो, वे शायद तुम्हारा समाधान कर सकेंगे.
त्यांना आनंद झाला की गांधीजींनी आपली अपेक्षापूर्ती जरी केली नाही तरी कुठंतरी एक आशेचा किरण मात्र आपल्याला दाखवला की तुम्ही अशा एका महात्म्याकडे जा. आणि मग ते मदन मोहनलाल काशीचे विद्वान पंडित आणि त्यांचा तो 13 वर्षीय मदन मोहनलाल नावाचा मुलगा, दोघंही पिता पुत्र गुरुकुंज आश्रमाचा, म्हणजे मोजरीच्या आश्रमाचा, त्यावेळेस गुरुकुंज नाव नव्हतं, त्यावेळेस श्री गुरुदेव धर्मसेवाश्रम आपल्या आश्रमचं नाव होतं, त्या आश्रमचा पत्ता काढत काढत आणि तुकडोजी महाराजांचा पत्ता काढत 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 ते दोघंही पिता पुत्र आपल्या धर्मसेवाश्रमामध्ये गुरुकुंजामध्ये आले. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी शंका समाधानाचा कार्यक्रम चालू होता. आणि वंदनीय महाराज समाजातल्या अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी जो काही चातुर्मास्य चालू होता, त्या चातुर्मास्यामध्ये जी काही मंडळी आली होती त्या मंडळींच्या आध्यात्मिक शंकेचं समाधान करत होते. आणि त्याच वेळेस हे दोघंही पितापुत्र आश्रमामध्ये पोहोचले. आणि त्या सर्व जनसमुदायाच्या समोर तो जो मदन मोहनलाल होता, त्या मदन मोहनलालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की जो प्रश्न त्यांनी गांधीजींना विचारला होता की हर मनुष्य मात्र ईश्वर का ही अवतार है और संत महात्मा हे परमात्मा के ईश्वर के विशेष अवतार है, किंतु मुझे न तो संत महात्मा में ईश्वर के दर्शन होते हैं न तो मनुष्य में ईश्वर के दर्शन होते हैं, तो यह ईश्वर दर्शन मुझे कैसे होगा, परमात्मा का दर्शन मुझे कैसे होगा, हा जो प्रश्न त्यांनी गांधीजींना विचारला होता, हाच प्रश्न त्या मदन मोहनलालांनी जाहीर शंका समाधानाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारला. त्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार मार्मिक उत्तर दिलं होतं. मंडळी, आपल्या हृदयाच्या डायरीत हे उत्तर लिहून ठेवण्यासारखं उत्तर आहे. महाराजांनी त्याला सांगितलेलं, महाराजांनी सांगितलं होतं, महाराजांची खुबी होती प्रश्नकर्त्याचा अधिकार पाहून, प्रश्नकर्त्याची भूमिका पाहून त्याला ते उत्तर देत असत. सुदामदादांची तीच गोष्ट होती. सुदामदादा शंका समाधान करत असताना आधी त्याला विचारत होते, तुमचं मत काय याबद्दल. आमचे गुरुजी सांगतात की सुदामदादांना जर कधी काही विचारलं तर त्याबद्दल आधी आपल्याला विचारत होते आणि आपल्याला विचारल्याच्या नंतर आपली पात्रता ओळखून मग त्याचं उत्तर सुदामदादा देत होते. आणि म्हणून राष्ट्रसंतांची ती खुबीच होती. राष्ट्रसंतांनी सुद्धा त्याची भूमिका ओळखून घेतली. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, त्या ठिकाणी समुदायासमोरच उत्तर दिलं होतं की प्रश्न में कहा हुआ है कि मनुष्य मात्र ईश्वर का अवतार है, परंतु संत महात्मा विशेष अवतार होते हैं. इसमें से साबित होता है कि ईश्वर व्यापक है, ऐसा प्रश्नकर्ता का भी ख्याल है. त्याचा अधिकार ओळखला आधी महाराजांनी. कारण संत हा तसा उपदेश करत नसतात, अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते, किंवा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ. आणि म्हणून त्या पद्धतीनं महाराजांनी त्याचा अधिकार ओळखला की ज्या अर्थी हा मनुष्य मात्र ईश्वराचे अवतार आहेत आणि सगळं साधू संत हे विशेष अवतार आहेत असं म्हणतो आहे, तेव्हा याची बुद्धी व्यापक आहे, याला व्यापक देवदर्शनाची आवश्यकता वाटते आहे. हा सगुण भक्तीमध्ये अडकून पडलेला नाही, हा सगुण भक्तीच्या पुढे जाण्याची याची इच्छा आहे. ही राष्ट्रसंतांनी त्याची भूमिका ओळखली आहे. आणि ही भूमिका ओळखून मग महाराजांनी सांगितलं की ईश्वर हा सर्वगत आहे, सर्व ठिकाणी समसमानतेनं व्याप्त आहे, हरिव्यापक सर्वत्र समाना. हे महाराजांनी त्याला सांगितलं. नंतर महाराजांनी त्याचं समाधान केलं की ईश्वर सर्वत्र होने से प्राणी मात्र ईश्वर का ही अवतार है. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये
भगवान गोपाल कृष्णांनी स्वतः सांगितलं आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृद्वेदविदेव चाहम. सगळीकडे आहे. ईश्वर सर्वा ठाई व्यापला, ग्रामगीतेने सुद्धा सांगितलं आहे. आणि म्हणून हा ईश्वर ब्रह्म सर्वगत सम, तेथे अणु नाही विषम, सर्वगत आहे. म्हणून यह चीटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया, असं ते परमात्म तत्व असल्यामुळे ते सर्व व्यापक आहे. आणि म्हणून सर्व मनुष्य मात्र ही ईश्वराचे सामान्य रूपानं अवतार आहेत, यात काही नवल नाही. परंतु भक्त हे भगवंताचे विशेष अवतार आहे. संत महात्मे हे भगवंताचे विशेष अवतार आहे. सामान्य आहे हे काही नवल नाही, तुम्ही आम्ही सामान्य अवतार आहोत हे फार मोठी गोष्ट नाही. पण संत महात्मे हे विशेष अवतार आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की भक्त को भगवान ने अपना आत्मा कहा हुआ है, करके संत लोग विशेष अवतार है. हे महत्वाची गोष्ट महाराजांनी सांगितली. जीव देहाभिमानी होता है और संत शिव अभिमानी होते हैं. प्रापंचिक अपने लिए रोता है और संत दुनिया के दुख दुनिया के लिए रोते हैं. मंडली, अन्य लोग पेट को कुछ मिल गया तो संतुष्ट होते हैं, परंतु संतों को सब लोग जब आजाद रहेंगे तब खुशी होती है. महाराजांचं हे मार्मिक उत्तर आहे मंडळी. राष्ट्रसंतांचा शब्द आणि शब्द मी जसाच्या तसा सांगतो आहे. सब लोग केवल विश्व के बाहरी रंगों पर ही मोहित होते हैं, परंतु जो संत होते हैं वह संत सर्वांतर्यामी ईश्वर से ही संतोष पाते हैं. म्हणून मंडळी, विशेष बात, आत्ता महत्वाचा मुद्दा महाराजांनी सांगितला की संतांमध्ये आणि तुम्हा आम्हा सामान्य जीवामध्ये काय फरक असतो, काय विशेष असतो, तर विशेष एक ज्ञान ही है. विशेषता जर कशाची असेल तर ती फक्त ज्ञानाची असते. मंडली, जिसने एक परमात्मा को देख सकते हैं, वो जो ज्ञान है, आंखों का देखना होता है वस्तू और ज्ञान का देखना होता है तत्व. डोळ्यानं दिसतात त्या वस्तू पदार्थ दिसतात, परंतु ज्ञान हे पदार्थाच्या पलीकडची भूमिका आहे. ज्ञान हे तत्व आहे आणि तत्वाची ओळख ही ज्ञानाच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून ते सत्य ज्ञान तुमच्या आमच्यामध्ये असलं पाहिजे. तत्व स्वरूप से ही परमात्मा हर समय हर जगह मौजूद है, ऐसा जो मालूम पड़ता है. किससे मालूम पड़ता है? वो ज्ञान से मालूम पड़ता है. ज्ञान ही उसे खोजने का, उसे जानने का मार्ग आहे. ज्ञानानंच परमात्म दर्शन होऊ शकतं. कारण परमात्म्याचं दर्शन हे ज्ञानानंच होत असतं. ज्या ठिकाणी अज्ञान आहे त्या ठिकाणी तीन गोष्टी असतात. अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानानेच लाभते कुसंगती आणि अज्ञानानेच दुरावते प्राप्ती सत्यस्वरूप देवाची. सत्यस्वरूप देवाची प्राप्ती ही अज्ञानानं दुरावते आणि ज्ञानानं ईश्वराची प्राप्ती होत असते, ईश्वराची अनुभूती येत असते. आणि म्हणून वह संतों ने अजमाया है करके विशेष अवतार है, तो परमात्मा कब दिखेगा? जब शुद्ध ज्ञान प्राप्त होगा. महाराजांनी शंका समाधान केलं. आणि आत्ता आपल्या विषयाचं खरं गमक तुमच्या लक्षात येईल की मी एवढा मोठा हा जो प्रसंग तुमच्या समोर मांडला या मदन मोहनलालचा, तो कशा करता मांडला, तर एवढं महाराजांनी त्याचं समाधान केल्याच्या नंतर त्यानं दुसरी जी शंका महाराजांना विचारली, त्यानं दुसरा जो प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्या ठिकाणी विचारला, तो प्रश्न होता, महाराज जी, जिस ज्ञान के माध्यम से साधु संतों ने उस परमात्मा का अनुभव लिया है, वह ज्ञान क्या होता है, वह ज्ञान क्या चीज है, वह ज्ञान कैसा होता है, वह ज्ञान किसे बोलते हैं. हा प्रश्न त्या ठिकाणी त्या मदन मोहनलालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारला. त्यावेळेस फार मार्मिक उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या मदन मोहनलालला दिलं होतं. मंडळी, मी मार्मिकतेनं हा विषय तुमच्यासमोर मांडतो. कदाचित 5-10 मिनिट 10-15 मिनिट प्रवचन उशिरा सुटलं तर मला कृपया आपण सर्वांनी माफ करावं. आणि मी संत मोजरकर महाराज फेसबुक पेज
महाराजांचे जे संचालक मंडळी आहेत, बैसकर परिवार, आपणाही पायाशी विनंती करतो की जर 10-15 मिनिट माझं प्रवचन लांबलं तर आपण त्याबद्दल क्षमस्व, मी क्षमा मागतो की आपण मला तितकी वेळ उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो. मंडळी, मी सांगत होतो की त्यांनी प्रश्न विचारला महाराजांना, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान क्या होता है. त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याला दिलेलं फार मार्मिक उत्तर मी तुमच्यासमोर आता सांगतो. महाराजांनी त्याला उत्तर दिलं होतं की 14 विद्या और 64 कला यह भी ज्ञान नहीं है. महाराजांचं उत्तर आहे, दुनिया के नाना शास्त्र, नए नए शोध और पौराणिक या आधुनिक सभी प्रगति की बातें इनको भी ज्ञान नहीं कह सकते. राष्ट्रसंतांनी दिलेलं उत्तर आहे. दूसरों के हृदय का जान लेना, स्थूल सूक्ष्म आदि सृष्टि की बातें भी जानना, यह भी ज्ञान नहीं है. या ठिकाणी मला आणखीन एक प्रसंग सांगावासा वाटतो. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराजांनी एक वेळा सांगितलं होतं. संत घुसरकर महाराज सांगत होते की एका जणानं महाराजांना विचारलं, महाराज, संत तुमच्यासारखे संत खूप ज्ञानी असतात असं आम्ही ऐकलं, तर मग संत दुसऱ्याच्या मनातलं जाणत असतात का? घुसरकर महाराजांनी सांगितलं होतं, संत दुसऱ्याच्या मनातलं जाणू शकतात का? त्यावेळेस महाराजांनी उत्तर दिलं होतं की संत या जगातलं काहीही जाणू शकतात, परंतु दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याच्या भानगडीत ते पडत नाही. कारण दुसऱ्याच्या मनात वैषयिक आणि भौतिकतेच्या दृष्टीनं आणि विषयाच्या आणि संसाराच्या शिवाय दुसरं काही असूच शकत नाही. आणि इतका हलकट विषय ज्यांच्या अंतःकरणात, ज्यांच्या मनात चालू आहे, ज्यांच्या हृदयात चालू आहे, त्यांच्या हृदयात डोकावून पाहण्याची संतांना गरज वाटत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या मनातलं जाणणं ही सुद्धा ज्ञान नाही, ते कलेमध्ये मोडतं. तसंच एक छांदोग्य उपनिषदातला एक प्रसंग मला या ठिकाणी मांडावासा वाटतो. त्यानंतर मी महाराजांचं उत्तर सांगणारच आहे, पण छांदोग्य उपनिषदामधला एक प्रसंग मला आपल्यासमोर मांडावासा वाटतो. छांदोग्य उपनिषदामध्ये देवर्षी नारद हे सनत कुमारांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला परमात्मा प्राप्तीचं अनुभूती आलेली नाही, मला समाधानाची प्राप्ती झालेली नाही, मला खूप ज्ञान आहे तरीही सुद्धा मला समाधानाची प्राप्ती झाली नाही, कृपया तुम्ही मला ज्ञानाच्या दृष्टीनं काही मार्गदर्शन करा. त्यावेळेस सनत कुमारांनी देवर्षी नारदांना विचारलं की तुमच्याकडे जे जे काही ज्ञान असेल वा तुम्हाला जे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या संबंधानं आम्हाला तुम्ही यादी द्या की तुम्हाला कोणतं कोणतं ज्ञान आहे. तेव्हा त्यांनी देवर्षी नारदांनी फार लांब लचक यादी दिली. मला भविष्य कळतं, मला पुराणाचं ज्ञान आहे, मला वेदाचं ज्ञान आहे, मला गायनाचं ज्ञान आहे, मला वादनाचं ज्ञान आहे, अनेक अनेक प्रकारच्या त्यांनी 14 विद्या 64 कला अशा पद्धतीची ती यादीच सनत कुमारांपर्यंत सादर केली. त्यावेळेस सनत कुमारांनी देवर्षी नारदांना विचारलं, जे भक्तीचे आचार्य होऊन गेलेले आहेत, भक्तीचे आचार्य आहेत देवर्षी नारद, त्यांनी 84 सूत्रामध्ये भक्तीचं गूढ तत्व मांडलेलं आहे. त्याला नारद भक्तिसूत्र अशा पद्धतीचं म्हणतात. ते भक्तीचे आचार्य, भक्ताचार्य देवर्षी नारद ऋषी. आणि त्या देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी यादी सादर केली. त्यावेळेस सनत कुमारांनी त्याला दिलेलं उत्तर आहे, देवर्षी तुमच्याकडे जे तुम्ही ज्याला ज्ञान अशा पद्धतीचं म्हणतात ना, ते ज्ञान 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 नसून ते नुसतं कला आहेत, त्या नुसतं विद्या आहेत. त्याला ज्ञान म्हणण्याची व्यवस्था आमच्या औपनिषदीय तत्त्वज्ञानामध्ये नाही. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान ज्याला नाही ना, त्याची सगळी ज्ञानं ही अज्ञानामध्ये मोडल्या जातात. तेव्हा देवर्षी आपण परमात्म्याची अनुभूती घ्या, परमात्म्याचा अनुभव घ्या, आणि ती अपरोक्षानुभूती, दृढ अपरोक्षानुभूती परमात्म्याची आली की मग तुम्हाला खरं ज्ञान होईल आणि तुम्हाला खरं समाधान लाभेल. जीव ब्रह्मैक्य ज्ञान तुम्ही जोपर्यंत साधून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी सुद्धा त्या मदन मोहनलालचं समाधान करीत असताना त्याला उत्तर दिलं होतं की हे सुद्धा ज्ञान नाही आहे. आणि म्हणून स्थूल सूक्ष्म आदि सृष्टि की सभी बातें जानना यह भी ज्ञान नहीं है, तो असली ज्ञान क्या है?
तेव्हा महाराजांनी त्याला खरं उत्तर दिलं होतं की जिस ज्ञान से मनुष्य अपनी आत्मा को शाश्वत वस्तू को खोज सकता है वही है सत्य ज्ञान. महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. ज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान म्हणजे काय. आणि म्हणून ज्ञान का अर्थ यथार्थ दर्शन, अभेद दर्शन, अभेद दर्शनम ज्ञानम असं आमच्या श्रुतीनं सांगितलेलं आहे. श्रुतीचा सिद्धांत आहे अभेद दर्शनात ज्ञानम. अभेद दर्शन ज्याच्या माध्यमातून होत असते त्याला ज्ञान असं म्हणत असतात, आणि भेद दर्शन ज्याच्या माध्यमातून होत असतात ना त्याला अज्ञान अशा पद्धतीचं म्हणत असतात. ज्या ठिकाणी भेदभाव द्वैत भाव ज्या ठिकाणी असतो तो अज्ञानाचा परिणाम आहे, आणि अभेद भाव ज्या ठिकाणी निर्माण होत असतो, बस मैं और तू सब एक हे, हा भाव ज्याच्यामुळे निर्माण होत असतो ना त्याला ज्ञान अशा पद्धतीचं म्हणत असतात. अर्थात जीव ब्रह्मैक्य स्थिति ही ज्ञान कहना होगा. प्रत्यक्ष भगवान भी सामने खड़ा हो जाए तो भी वह मालूम नहीं होता. प्रसिद्ध बात है कि दुर्योधन कृष्ण को नहीं जानता था, भला वह तो पूरे चष्मे वाला ही था. दुर्योधनाला काय कृष्णाला पाहिलं नव्हतं, डोळ्यांनी पाहिलं होतं ना, परंतु परमात्म्याला जाणण्याची ज्ञानदृष्टी दुर्योधनाकडे नव्हती. परंतु अर्जुन जो आहे, अर्जुन सुद्धा गीतेच्या विश्वदर्शन रूप ज्या अध्यायामध्ये दाखविलं त्या गीतेच्या 11व्या अध्यायापर्यंत कृष्णाला भगवान समजत नव्हता, परमात्मा समजत नव्हता, तर आपला भाव सासरा समजत होता. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस त्याला दिव्य दृष्टी दिली, कशाला म्हणतात दिव्य दृष्टी? दिव्य दृष्टी म्हणजे काय, काही चमत्कार केलायत काय? नाही. दिव्य दृष्टीची व्याख्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आलेली आहे. आत्मप्रचिती म्हणजे दिव्य दृष्टी, ज्यात व्यष्टी आणि समष्टी आपणची भोगित उठाउठी अगणित रूपे एकपणे, याला म्हणतात दिव्य दृष्टी. आणि ही दिव्य दृष्टी ज्यावेळेस अर्जुनाला दिली त्यावेळेस अर्जुनाला लक्षात आलं, आणि त्यावेळेस त्याला ज्ञान झालं, आणि त्यावेळेस त्यानं हे लक्षात आलं. आणि या त्याला सर्व ठिकाणी परमात्मा व्याप्त असलेला दिसला, त्याचा अनुभव आला, आणि असा अनुभव ज्याच्या माध्यमातून येत असतो त्याला म्हणत असतात ज्ञान. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. असो मंडळी, माझ्याकडे फक्त 1 मिनिट शिल्लक राहिलेला आहे, आणि जी ओवी आपण प्रवचनासाठी घेतली होती ती ओवी तशीच राहिलेली आहे. त्या ओवीचं चिंतनच झालं नाही. मला आता प्रश्न पडला आहे की हे प्रवचन चालू ठेवू की बंद करू. 6 या ठिकाणी वाजलेले आहेत, माझी वेळ संपलेली आहे. आता मी बोलू की नाही बोलू, माझ्यासमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपली जी एक ओवी होती, मला कदाचित जर आपल्या मोझरकर महाराज पेजकडून सूचना मिळाली तर मी प्रवचन चालू ठेवतो 5-10 मिनिट, किंवा मी या ठिकाणी थांबतो. कारण आपली जी ओवी होती, असार ते सर्व सांडावे, सुख दुःखाशी ओलांडावे, आणि सार तत्व ते चिंतावे या नाव ज्ञान. मंडळी, असं आहे, काही गोष्टी असार आहेत तर काही गोष्टी सार आहेत. सार आणि असार 2 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आणखीन भेद करता येतील, काही कोटी करता येतील. काही सारात सार आहे, काही असारात सार आहे, काही असारात असार आहे, आणि काही सारात असार आहे. हे 4 प्रकारच्या कोटी करता येतील. पहिला भाग जर पाहू गेलो तर असारात काही गोष्टी असार आहेत. हा जो सर्व संसार आहे असार आहे. संसार जो आहे हा असार आहे, कारण हा त्रिगुणापासून निर्माण झालेला आहे, आणि त्रिगुण हे असार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर आपण वाचला असेल, अभ्यासला असेल, तर त्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ.
त्रिगुण हे असार आहे आणि निर्गुण हे सार आहे आणि साराचा जो विचार आहे त्याचं नाव हरिपाठ आहे. अर्थात त्रिगुणात्मक प्रकृतीपासून बनलेला हा जो संसार आहे किंवा अष्टधा प्रकृती आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारेति यम्मे भिन्न प्रकृती अष्टधा, अशा पद्धतीची अष्टधा प्रकृती श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. त्याच्यापासून बनलेला जो काही हा सर्व संसार आहे हा संसार असार आहे. नवे गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी असा भ्रम आहे की बाकीच्या संतांचं तत्वज्ञान वेगळं आहे आणि तुकडोजी महाराजांचं तत्वज्ञान आहे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळं आहे असं म्हणणारे जे कोणी असतील ते मूर्ख शिरोमणी आहेत असं आमचं ठाम मत आहे. कोणत्याही संतांचं तत्वज्ञान हे भिन्न नसतं. आपली दृष्टी भेददृष्टी असल्यामुळे आपल्याला त्यात भिन्नता दिसत असते. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजाधिक संतांनी नवे वेदापासून आचार्यापासून सर्वच महात्म्यांनी या संसाराला आसार म्हटलेला आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या संसाराला आसार म्हटलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग गाथा वाचाच म्हणजे आपल्या लक्षात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छ लिहिलं आहे त्यांच्या गाथ्यामध्ये, निस्सार संसार सार हरिनाम साधका विश्राम देता आले, स्वच्छ लिहिलेला आहे. अर्थात हा संसार असार आहे आणि त्या असार असलेल्या संसारामध्ये जे काही आपण भौतिक दृष्टीनं पाहतो आहे, हे जे काही दृश्य पदार्थ आहेत, टी व्ही आहे, मोबाईल आहे, तुमचं व्हॉट्सअप आहे, तुमचं फेसबुक आहे, सगळं आसार आहे. परंतु दुसरी कोटी अशी आहे की काही गोष्टी असारात सार आहेत. संसार हा असार आहे, परंतु असार असलेल्या संसारामध्ये सुद्धा काही गोष्टी सार सांगितलेल्या आहेत. शास्त्रानं 6 गोष्टी सांगितल्या आहेत. असारे दुर्ग संसारे षटपदी मुक्तिदायिनी विष्णू एकादशी गीता तुलसी विप्रधे नवहा. 6 गोष्टी सार सांगितल्या आहेत असार संसारामध्ये. कोणत्या? एक परमात्मा सार आहे विष्णू, दुसरं एकादशाधिक जे काही परमात्म्याच्या निमित्तानं केल्या जाणारे उपासना असतील त्या सुद्धा सार आहेत. त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेसारखे जे सार ग्रंथ आहेत, ते संत ग्रंथ आहेत, हे सुद्धा या संसारामध्ये सार आहेत. या संसारामध्ये तुलसीसारखे वृक्ष, तुलसीसारखे पवित्र वृक्ष सुद्धा सार आहेत. त्याच्यापासून सुद्धा खूप काही फायदा होऊ शकतो. आणि विप्रनाम, महात्मे, साधू, संत, ब्रह्मजानाती ब्राह्मणा, असे ब्रह्म जाणलेले खरे ब्राह्मण म्हणजे साधू संत, हे सुद्धा असार असलेल्या संसारामध्ये सार सांगितलेले आहे. त्यानंतर आणखीन त्याचा सूक्ष्मतेने विचार करता येईल, परंतु माझ्याकडे पुरता वेळ उपलब्ध नसल्यामुळे मी धावत्या वेगात जातोय. काही गोष्टी सारामध्ये असार आहेत. वास्तविक हा संसार आमच्या साधू संतांनी ब्रह्मरूप केलेला आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले असं नाथ महाराज सांगतात. किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीही लोक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किंवा अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या, असे आमचे संत म्हणतात. हा संसार सुद्धा ब्रह्मरूप आहे, परंतु त्याच्यामधल्या 2 गोष्टी सोडाव्या लागतात. उदाहरण सांगेल मी तुमच्यासमोर. आंबा हा पदार्थ आता उन्हाळ्यामध्ये आपण सर्व लोक खाणार आहोत, काही लोक खात असतील. तर आंबा जो आहे, आंब्यातल्या 3 गोष्टी असतात आंब्यामध्ये माझ्या माहितीनुसार. आंब्याची कोय असते, आंब्याची साल असते आणि आंब्याचा जो गर आहे, आंब्याच्या साल आणि त्याची जी आठोळी असते, त्याला कोणी काय म्हणतात तुम्ही त्याला, आंब्याचा त्याला कोणी गुठलाही म्हणतात आमच्याकडे. त्याच्या मधात जो गर असते तो गर सार आहे, परंतु तसा जर आंबा खातो म्हटलं तर त्याची जी वरचं टरफल आहे ते आपल्याला कटू लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून टरफल काढून टाकायचं आणि त्यातली कोय काढून टाकायची आणि मधातला गर खायचा, म्हणजे तो आंबा सार होत असतो. तसं हा जो संसार आहे, हा संसारही सुद्धा सार होतो. 2 गोष्टी काढून टाकाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे मी आणि दुसरं म्हणजे माझं.
कारण ऋषीवर्य संत घुसरकर महाराजांचं एक फार सुंदर भजन आहे की तू माझं माझं म्हणतं पण सारं नाशिवंत, करोनी 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 पहा विचार. मी आणि माझं या दोन गोष्टी सोडल्या की हा संसार सार होतो. आणि म्हणून या पद्धतीनं सार संसार हा ब्रह्मरूप जरी असला तरी त्या सार असलेल्या संसारातून दोन गोष्टी काढून टाकल्या तर तो संसार सुद्धा सार ठरत असतो. आणि म्हणून त्याही पुढची जी भूमिका आहे ती म्हणजे सारामध्ये सार, सारात सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून या क्षूल पाणी जपत आहे वारंवार. त्याला म्हणतात सार. राष्ट्रसंतांनी सुद्धा स्वच्छ लिहिलेलं आहे, निस्सार संसार सार हरिनाम. हरिनामच फक्त सार आहे आणि हा संसार निस्सार म्हणजे असार आहे. आणि नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद नसतो, एकच आहे. नाम आणि नामी हे अभेद आहे, यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून नाम आणि नामी हे एक असल्यामुळे मंडळी ज्याचं नाम सार आहे तो स्वतः सुद्धा सार रूप परमात्मा आहे. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की असार ते सर्व सांडावे. परमात्मा व्यतिरिक्त जे सर्व पदार्थ आहेत, अर्थात नित्यत्वेकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम अयमेव नित्यानित्य वस्तू विवेकहा. हे जे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, त्या शंकराचार्यांच्या मतानुसार जे परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जे काही असेल ते सर्व असार आहे. ते असार असलेलं सगळं या संसारातील असार, संसाराची आसक्ती सोडून द्यायची आहे. आज संसार सोडायचा नाही आहे. एक विशेष गोष्ट घ्या, असार असलेला संसार सोडायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. असार असलेला संसार सोडायचा नाही आहे तर त्या संसाराची असलेली आसक्ती सोडायची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन सांगून जातो. राष्ट्रसंतांचं एक भजन आहे, संसाराचा बोझ वाहता लागलासी मरणाला, नेशील साथी कुणाला. याच्यामध्ये संसारातल्या बाबतीत महाराजांनी फार काही वर्णन केलं आहे की तीर्थ न केले, व्रत ना धरले, दान न दिले कुणाला, वगैरे 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 तुमच्या सर्वांच्या भजन पाठ आहे. त्याच्यामध्ये एवढं सगळं संसाराचा निषेध करून शेवटी महाराजांनी शेवटच्या कळव्यामध्ये संसार सोडायला सांगितलेला नाही, तर महाराजांनी हे सांगितलं आहे की संसार सोडायचा नाही आहे तर आसक्तीचा बंध सोडून बघ देवाची लीला. संसार सोडायचा नसून त्या संसाराची आसक्तीही सोडायची आहे. आणि म्हणून असार ते सर्व सांडावे, याचा अर्थ या दृश्य पदार्थाची, दृश्य संसाराची आसक्ती सोडायची आहे. कारण हा संसार काही आपल्या सोबत येणार नाही आहे, हा अनित्य आहे. आपण जे जे काही पाहतो डोळ्यानं, आणि या संसाराची जी आसक्ती आहे, तीन प्रकारची आसक्ती आहे. एक पुत्रेषणा, एक वित्तेषणा आणि एक तिसरी जी आहे ती लोकेषणा. आपल्या पुत्राच्या बाबतीत, पत्नीच्या बाबतीत आसक्ती असते, आपल्या पैशाच्या बाबतीत आसक्ती असते, आपल्या प्रतिष्ठेची आसक्ती असते. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझी स्तुती करावी, अशा पद्धतीची खूप इच्छा असतात. या सगळ्या इच्छा आसक्तीचे तीन प्रकार आहेत. आणि हे सगळं कुठून येतात तर हे शरीर मी समजलो, हे शरीर म्हणजे मी असं जर आपण समजलो तर मग हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराच्या संबंधित जे काही असेल ते सगळं माझं, असा हा भ्रम आपल्या ठिकाणी उत्पन्न होत असतो. आणि म्हणून शरीर म्हणजे मी नाही आणि शरीराच्या संबंधित जे काही आहे ते माझं नाही, हे जाणून घेणं म्हणजे असार ते सर्व सांडावे. आणि सर्व दुःखाचं मूळ हे शरीर आहे. या शरीराला आपण मी समजलो, कारण संसाराचं बीज जर काही असेल तर संसाराचं बीज आहे हे शरीर. आणि हे शरीर संसाराचं बीज असल्यामुळे ज्याचं बीज हे दुःखाचं मूळ आहे तो संसार दुःखरूपच असणार आहे. आणि म्हणून या शरीरामुळे जे काही दुःख, हे शरीर आपलं समजतो, शरीराच्या संबंधानं या शरीराची इंद्रिय आपले समजतो,
आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून जे भोग मिळतात ते भोग जर सुखाचे असले तर आपण त्याच्यात आनंद मानतो, सुख मानत असतो. आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून जर दुःख निर्माण झालं तर मग त्याला आपण दुःख मानत असतो. आपल्या भोगाची पूर्तता झाली तर सुख मानत असतो आणि भोगाची अपूर्णता राहिली तर दुःख मानत असतो. ही गोष्ट जर कशामुळे घडत असेल तर या देहाला मी समजणं, हे जे विपरीत ज्ञान आहे, हे जे अज्ञान आहे, त्याच्यामुळे होत असते. आणि म्हणून मंडळी, हा देह मी नाही, हा देहो नाशिवंत, मलमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, असा संदेश आपल्याला संतांनी दिलेला आहे. म्हणजे या देहाच्या पलीकडे जर गेलो, हे देह आणि हा देहरूपी संसार आणि या देहाच्या संबंधानं जोडलेले सगळे नातेवाईक असतील, सगळे पदार्थ असतील, सगळ्या वस्तू असतील, हे सगळे असार आहेत. आणि याच वस्तूंच्या भोगामुळे कधी आपल्याला सुख होते तर कधी आपल्याला दुःख होते. कारण सुखश्यात पश्चात दुःखम, दुःखश्य पश्चात सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. आणि म्हणून दुःख, सुख, शोक, हर्ष, राग, द्वेष, काम, क्रोध, तिरी, पुरुष, स्त्री, पुत्र, हे सगळे येणारे जे आहेत ना, हे आपल्या देहाच्या अहंकारामुळे आपल्याला भासत असतात आणि त्याच्यातूनच सुख दुःख होत असतात. आणि म्हणून असार तत्व असलेलं संसार आणि त्या संसाराचा बीज असलेला हा जड देह, याचा बाध करून सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन, कारण सुख दुःख हे आपले धर्म नाही आहेत. आपण कोण आहोत? मी तो वासुदेव तत्वतः, आणि मी वासुदेव तत्वतः असताना, मै ब्रह्म हूँ असा असताना, आणि आपण आपल्याला जीव समजलेलो आहे आणि जीव समजल्यामुळे आपल्याला दुःख आहे. कारण सुख दुःख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है, आणि सदा आत्मानंद की मस्ती पल पल में अनुभवना है. सुख दुःख हे जीवाचे धर्म आहेत, हे आत्म्याचे धर्म नाहीत, हे आपल्या स्वस्वरूपाचे धर्म नाही आहेत. आपल्या स्वरूपाचं लक्षण काय आहे? तर स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, नाही कृती वा विकृती स्वरूपा माझी. अभेद प्रेम अखंड ज्ञान, हे जे आहे, हेची स्वरूपाचे लक्षण अवीट अभिन्न अक्षय, जे अगाध ज्ञान, आनंदपूर्ण, हे स्वरूपाचं लक्षण आहे. आणि हे स्वरूपाचं लक्षण कळणं, अनुभवाला येणं, तेच खरं ज्ञान आहे. आणि म्हणून आपलं खरं स्वरूप ओळखावं म्हणजे सार तत्व ते चिंतावे. सार काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत निस्सार संसार सार हरिनाम. सार हरिनाम आहे ना, आणि नाम आणि नाम याच्यामध्ये भेद नसल्यामुळे फलकट तो संसार, येथे सार भगवंत. फक्त भगवंत हा सार असल्यामुळे भगवंताचं म्हणजे स्वस्वरूपाचं, ब्रह्माचं, स्वतःच्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणे. सार तत्व ते चिंतावे, त्या अमर तत्वाचं. इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे, गर मौत भी हो आ गई सुख दुःख हमें सम रहे. ही जी भूमिका आहे, ही भूमिका होणे. आणि अणुरेणू माझी मीच संचला, मजही विरहित कोणी नुरला, ही जी ग्रामगीतेची भूमिका आहे, ही ग्रामगीतेची भूमिका अनुभूतीला येणे, याचं नाव खरं ज्ञान आहे. आणि म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरिता संत मोझरकर महाराजांसारख्या संतांकडे जाऊन ते ज्ञान प्राप्त करावं लागतं. आणि तनुवनु जीवे सेवेशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, ही त्यांची सेवा करावी. आणि त्यानंतर त्या सेवेचं फळ म्हणून ते महात्मे मग अपेक्षित आपुले, तेही सांगतील पुशिले, जेने अंतःकरण बोधले. या पद्धतीनं ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून असं जे सत्य ज्ञान आहे, हे जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. आणि ते ब्रह्म म्हणजे माझ्याहून भिन्न नसून हे विश्वामी नटलो सहसा, जरी एकची मूळचे ब्रह्म असू, हे अनुभूतीला येणं, त्याचं नाव खरं ज्ञान आहे. आणि ग्रामगीतेची तरी निर्मिती कशा करताय महाराज? आम्ही रहिवासी सर्वची मूळचे, विश्वरचना हे नाटक आमुचे, आपुल्या परी रंगविणे साचे आहे सर्वा, ऐसे जाणोनी स्वरूपाशी, वर्ते जो
वर्ते तो जिंकी या खेळाशी आणि तुकड्या म्हणे हेची कळावयाशी लिहिली असे ग्रामगीता. याच्याकरता ग्रामगीता लिहिलेली आहे. म्हणून ते सत्य ज्ञान तुमच्या आमच्या ठिकाणी येणं अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून सार तत्व ते चिंतावे या ज्ञान. हे सर्व जगत मिथ्या आहे. या जगातील सर्व पदार्थ मिथ्या आहेत म्हणून त्यांची आसक्ती सोडून देऊन आणि त्या इंद्रियांपासून होणारे सुख दुःखाच्या भावाच्या पलीकडे जाऊन परमानंद की मस्ती पलपल में अनुभव नाही, त्या स्थितीचा अनुभव घेणे याला खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणतात. त्याचं चिंतन करणं याला खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणतात. आणि असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचे 4 प्रकार पडतात. ते ज्ञानाचे 4 प्रकार सांगून आजच्या या प्रवचन सेवेला मी पूर्णविराम देणार आहे. ज्ञानाचा पहिला प्रकार जो असतो तो पहिला प्रकार आहे विपरीत ज्ञान. दुसरा प्रकार आहे परोक्ष ज्ञान. तिसरा प्रकार आहे अपरोक्ष ज्ञान. आणि चौथा प्रकार आहे साक्षात किंवा दृढ अपरोक्ष ज्ञान. हे 4 प्रकार आहेत. थोडक्यात सांगतो, विपरीत ज्ञान म्हणजे मिथ्या असलेला संसार सत्य वाटतो आणि सत्य असणारा परमात्मा असत्य वाटतो. आणि हे असत्य संसाराची आसक्ती घेऊन जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला विपरीत ज्ञान अशा पद्धतीचं म्हणतात. थोडक्यात सांगतो मी. आणि हे विपरीत ज्ञान आहे. ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर दुसरं ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? अमुक ग्रंथामध्ये तसं लिहिलेलं आहे, अमुक महात्म्यानं असं म्हटलेलं आहे, त्यानं हे सांगितलं होतं आणि त्याने ते सांगितलं होतं आणि त्याच्यावरून जे ठरवलं जात असतं त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात. अर्थात पाहिलेलं नाही, ऐकीव ज्ञान आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणत असतात. आणि त्या पलीकडे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता कशी परिस्थिती आहे हो? परोक्ष ज्ञान, अहो दृढ अपरोक्ष साक्षात अपरोक्ष ज्ञान सोडून द्या हो. अपरोक्ष ज्ञान तरी पाहायला मिळतंय का? अपरोक्ष ज्ञानही सुद्धा आता आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीचं वर्णन राष्ट्रसंतांनी केलेलं आहे की जिकडे तिकडे परोक्ष दिसतो, अपरोक्षाचा ठावची नसतो, म्हणूनच चळतो निश्चय मनीचा, वाट तसे बोजा प्रभुरे जीव झुरे माझा, अनुभवियांचा संग मिळाया जीव झुरे माझा, प्रभुरे जीव झुरे माझा. जिकडे तिकडे सांगोवांगी परोक्ष ज्ञानच दिसते आहे, अपरोक्ष ज्ञानाचा पत्ताच नाही. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान जर पाहिजे असेल तर अनुभवियांचा संग मिळाया जीव झुरे माझा. अनुभवांचा जर संग मिळाला तर अनुभवी महात्म्याच्या संगातून, अनुभवी महात्म्याच्या सहवासातून, अनुभवी महात्म्याच्या सेवेतून, अनुभवी महात्म्याच्या माध्यमातूनच अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणतात तर पंच ज्ञानेंद्रियांनी जे ज्ञान होतं, प्रत्यक्ष आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण पाहतो, अयम घट हा घट आहे, हे जे ज्ञान होत असतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि साक्षात अपरोक्ष ज्ञान त्याच्याही पलीकडे. आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याच्यामधला थोडक्यात भेद सांगतो आणि मी थांबतोय. मंडळी, विचारसागर नामक वेदांताचा फार मोठा ग्रंथ आहे, प्रक्रिया ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण आलेलं आहे, ते कुठल्या तरी ग्रंथातलं आहे, त्याच्यामध्ये तो दृष्टांत विचारसागरामध्ये आलेला आहे. विचारसागरामध्ये तो दृष्टांत आलेला आहे. एका शॉर्टकटमध्ये सांगतो दृष्टांत. 10 जण एका नदीच्या तीरावर एका नावेत बसून, एका जहाजात बसून गेले. नावेत बसून गेले 10 जण. आणि 10 जण त्या नावेत बसून गेले असताना त्यांनी मोजमाप केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, बसा. सगळेजण बसले. बसल्याच्या नंतर गेले उसपार, त्या नदीच्या दुसऱ्या तीरावर गेले आणि त्या ठिकाणी उतरले. उतरल्यानंतर फार मोठी नदी आहे, याच्यामध्ये एखादा कदाचित पडला असेल म्हणून पुन्हा आपण 10च्या 10ही जण आलोत की नाही ते पाहावं म्हणून
त्यांनी पुन्हा मोजण्याचं ठरवलं. नावाडी तिथं उभा होता, कारण त्याला सगळेजण किती आहेत त्यांचा हिशोब घेऊन त्याला आपले पैसे घ्यायचे होते. मग तो नावाडी तिथं उभा होता आणि त्या 10 पैकी एक जण तिथं मोजायला लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि स्वतःला काही मोजलं नाही. अरे 9 जण आहेत, एक जण कुठे गेला? 9 जण आहेत, एक जण कुठे गेला? असं करायला लागले. तेव्हा तो नावाडी तिथं होता. तो नावाडीनं ते पाहिलं आणि त्या नावाड्याची आली जीवावर. आणि त्या नावाड्यानं काय केलं की थांबा म्हणे, आता तुम्हाला मी सांगतो म्हणे काय. त्या नावाड्यानं ते सगळे उभे केले आणि एकाएकाला मग बोलावलं. एकाएकाला बोलावलं आणि काय केलं की असे हात त्यांनी घासले, हाताला हात घासला आणि त्याच्या कानाखाली मारली आणि 1, पुन्हा दुसरा बोलावला, त्याच्या कानाखाली मारली म्हणजे 2, असे 9 जण. आणि जो 10वा होता शेवटचा, त्याच्या वेळेस मात्र थोडा विशेष प्रयोग केला. 10व्याला बोलावलं आणि असे हात केले, त्या हातावर थुंका टाकला आणि ते हात घासले आणि आपल्या अंगात, शरीरात जेवढी काही शक्ती असेल तेवढी सगळीच्या सगळी शक्ती एकवटली आणि सगळी शक्ती एकवटून असा घासून तो जो 10वा होता त्याच्या दोन्ही गालावर, दोन्ही पूर्ण ताकदीनिशी दोन्ही गालावर दोन्हीकडून ताकदनं चापटा मारल्या आणि 10 त्याला सांगितलं, तू 10वा. मला हे सांगायचं आहे की अगोदरच्या 9 लोकांना जो मार खाण्याचा अनुभव आला ते परोक्ष ज्ञान आहे, परंतु 10व्याला जो अनुभव आला की नाही तो साक्षात अपरोक्ष, तो दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. तो कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. याला अपरोक्ष, साक्षात अपरोक्ष ज्ञान म्हणतात. याच्यामध्ये आणखीन सूक्ष्म पद्धतीने विचार करायला, हा काही सोपा विषय नाही आहे, हा खूप कठीण विषय आहे आणि अगदी थोडक्या वेळामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. असे हे ज्ञानाचे प्रकार आहेत आणि हे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांच्या कृपेशिवाय, अंतःकरणाच्या कृपेशिवाय, ईश्वराच्या कृपेशिवाय आणि ग्रंथांच्या कृपेशिवाय हे ज्ञान होत नसतं. अशा 4 कृपा या ज्ञान होण्याकरिता लागत असतं, असं वेदांत शास्त्राचं मत आहे. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान जर जीवाला प्राप्त झालं तर आचार्यांचं असं मत आहे की ज्ञानान्मुक्ती ही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करण्याची गरज पडणार नाही, तर या जीव ब्रह्मैक्य ज्ञानानंच तुम्हाला मुक्ती, नाम मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आसक्ती हाची खरा संसार, वासना हाची भवसागर, ज्ञाने त्यांचा पावणे पार हाची मोक्ष. ग्रामगीतेनं स्वच्छ सांगितलं आहे की ज्ञाने त्यांचा पावणे पार हाची मोक्ष. ज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या दृश्य पदार्थाची व्यावृत्ती करून, अदृश्य असलेला या नश्वर पदार्थाची व्यावृत्ती करून ईश्वरावर आपली दृढता करणे, ईश्वराची दृढ अनुभूती करून घेणे, हेच ज्ञान तुमच्या आमच्या मुक्तीला, तुमच्या आमच्या मोक्षाला हेतू ठरत असते. आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता साधू संतांची सेवा, साधू संतांचं जे आपल्याकडून त्यांनी आपल्याला दिलेला बोध असेल त्या बोधानुसार आपल्याला जे जे काही वागता येईल, जे जे काही करता येईल. कारण संत नको पूजो नाही, बात सुनो, पैरन पर झुको नाही, याद सुनो. आणि संत जे ज्या कोणा सांगती, तैसेची जे जन वागती, त्यांचाच उद्धार होतो जगती ऐसे आहे. आणि म्हणून त्या संतांनी जे सत्य ज्ञान सांगितलं आहे ते सत्य ज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये येवो. कारण राष्ट्रसंतांनी स्वच्छ सांगितलं आहे की सत्य ज्ञानानं जीव उद्धरतो रे, भक्तिभावानं देव वश होतो. आणि सत्य ज्ञानाच्या माध्यमातून हा जीव उद्धाराच्या गतीस प्राप्त होत असतो. आणि म्हणून या पद्धतीचं जे सत्य ज्ञान आहे ते सर्व साधू संतांनी तुम्हा सर्वांना हृदयामध्ये, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये त्या साधू संतांनी निर्माण करो आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला उद्धारगती प्राप्त हो, हीच गुरुदेवचरणी प्रार्थना करून श्री संत मोझरकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी ही 4थ्या दिवसाची जी प्रवचन सेवा माझ्या वाट्याला परम आदरणीय श्री पुरुषोत्तम दादा बैसकर यांच्या माध्यमातून आलेली आहे,
त्यांना मी धन्यवाद देतो. मोझरकर महाराज विचार मंचाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी प्रवचनाची संधी दिली. मी काही फार मोठा विद्वान नाही, फार मोठा ज्ञानी नाही, एक सामान्य आमच्यासारखा माणूस आहे. तेव्हा माझ्याकडून बोलताना काही कमी जास्त होऊ शकतं, काही चुका होऊ शकतात. सुज्ञ मंडळींनी मला या प्रवचनामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर कृपा करून माझ्या त्रुटी माझ्या लक्षात आणून दिल्या तर मी त्यामध्ये सुधारणा करून घेईल. आणि असं हे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या विषयात हात घालण्याचा प्रयत्न केला. विषय फार कठीण होता, परंतु माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी थोडक्यात या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. कदाचित कुठं विषयांतर झालं असेल किंवा ओवीचा पाहिजे तसा भावार्थ आपल्या गडी उतरला नसेल, कारण मी काही तुमच्या गडी उतरवणारा कोण आहो, सामान्य माणूस आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रार्थितो, माझा आवाज नव्हे सत्य तो, या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंत. म्हणून ही झालेली प्रवचनरूपी सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू संत मोझरकर महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या या लांबलेल्या शब्द प्रपंचाला विराम देतो आहे. आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार शांतीपाठाच्या माध्यमातून आपण या प्रवचनरूपी सेवेला पूर्ण विराम देऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. श्री संत मोझरकर महाराज की जय. भारत माता की जय. जय गुरु.